पर्यंत टेम्परेचर मिळतं आणि ती वस्तू जेव्हा ऑक्सिजन म्हणजे प्राणवायूच्या संपर्कात येते तेव्हा त्याचं एक केमिकल रिॲक्शन होतं. त्या केमिकल रिॲक्शनचं कन्व्हर्जन आगीत होतं. आग लागल्यानंतर आपल्याला 3 वस्तू खूप इम्पॉर्टंट असतात, म्हणजे मटेरियल, ऑक्सिजन अँड देन थर्ड वन म्हणजे टेम्परेचर. आपले ते 10 डिफरंट मटेरियल आहे. त्यातल्या एका वस्तूला जर आग लागली आणि 9 आपल्याला मटेरियल आपल्याला वाचवायचे असतील, सेव्ह करायचे असतील, तर अशा सिच्युएशनमध्ये आपण काय करणार, तर ज्या एका मटेरियलला आग लागली आहे ती आग आपण कंट्रोलमध्ये आणणार, सो दॅट जे 9 आपल्या इकडे डिफरंट मटेरियल आहे त्याला आग लागणार नाही आणि ते वाचतील. आता अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं आहे, सर्वप्रथम म्हणजे त्याचा ऑक्सिजनचा सप्लाय कमी करायचा. तर ऑक्सिजनचा सप्लाय कमी करायचा म्हणजेच त्याचा हवेशी जो कॉन्टॅक्ट होतो आगीचा तो आपल्याला कमी करायचा. तर त्या सिच्युएशनमध्ये आपण काय करणार, तर फायर एक्सटिंग्विशर यूज करणार. ओके, आपल्या इथे 2 टाईपचे फायर एक्सटिंग्विशर, एक ABC टाईप आहे आणि एक CO2 टाईप एक्सटिंग्विशर. तर सर्वात युजफुल एक्सटिंग्विशर जो सगळ्या रेसिडेन्शियल यूज करू शकतात, इझी टू यूज आहे, तो ABC टाईप एक्सटिंग्विशर आहे. CO2 टाईप एक्सटिंग्विशर असतं त्यासाठी थोडं नॉलेजेबल पर्सन असावा, म्हणजे ज्याला माहिती आहे तो एक्सटिंग्विशर कसा यूज करायचा, काय करायचा, तो पर्सन यूज करू शकतो. बट हा CO2 ABC टाईप एक्सटिंग्विशर आहे, तो कोणी यूज करू शकतो, खूप इझी आहे तो यूज करण्यासाठी. तो कसा यूज करायचा, त्याचे डिफरंट टाईप्स कोणते ते मी तुम्हाला आता सांगतो. सर्वप्रथम हा एक्सटिंग्विशर यूज करताना तुम्हाला एक इम्पॉर्टंट नोट म्हणजे हा एक्सटिंग्विशरचा वर तुम्हाला एक प्रेशर गेज दिसतोय, इथे हा प्रेशर गेज दिसतोय. तर हा प्रेशर गेज कधीही ग्रीन झोनमध्ये असला पाहिजे, तरच हा एक्सटिंग्विशर आपण यूज करू शकतो. जर हा एक्सटिंग्विशरचा प्रेशर गेज रेड झोनमध्ये असेल तर तो एक्सटिंग्विशर आपण यूज करू शकत नाही. तर सर्वप्रथम तुम्हाला एक्सटिंग्विशर यूज करताना फर्स्ट स्टेज म्हणजे तुम्हाला प्रेशर गेज चेक करायचा आहे. तर तो प्रेशर गेज चेक करताना जो तो प्रेशर गेज रेड झोनमध्ये असेल म्हणजे त्याच्यात प्रेशर नाहीये, हा तो युजफुल कंडिशनमध्ये नाही, तर आपण यूज करू शकत नाही. तर तुम्ही तो रेड झोनमध्ये असेल तर तो एक्सटिंग्विशर घ्यायचा नाहीये. जर तो फक्त ग्रीन झोनमध्ये असेल तरच तो एक्सटिंग्विशर आता घ्यायचा. आता मी सर्क्युलेट करतो तर तुम्ही एकदा बघून घ्या रेड झोन आणि ग्रीन झोन. सेंटरला आहे तो ग्रीन झोन आहे, त्याच्या दोन्ही साईडला आहे तो रेड झोन आहे. जर राईट साईडला असो, लेफ्ट साईडला असो, रेड झोनमध्ये असला तर तो आपल्याला यूज करायचा नाहीच आहे. फक्त रेड मध्ये ग्रीन झोनमध्ये असेल तरच तो एक्सटिंग्विशर आपल्याला यूज करायचा. आता एक्सटिंग्विशर कुठे कुठे यूज करू शकतो, एक्सटिंग्विशरचे डिफरंट टाइप्स कोणते असतात ते मी तुम्हाला सांगतो. हा जो एक्सटिंग्विशर आपल्या इथे तो ABC टाईप एक्सटिंग्विशर आहे, त्याला DCP टाईप एक्सटिंग्विशर सुद्धा म्हणतात. DCP टाईप म्हणजे ड्राय केमिकल पावडर टाईप एक्सटिंग्विशर. ड्राय केमिकल पावडर टाईप एक्सटिंग्विशर का, तर या एक्सटिंग्विशरच्या आतमध्ये जी पावडर असते तर पावडर थ्रू ती पावडर बाहेर येते एक्सटिंग्विशर मधून आणि ती आग कंट्रोलमध्ये आणतात. तर तुम्ही विचाराल की पावडर कुठली असते आतमध्ये, तर ती पावडर असते ती पोटॅशियम कार्बोनेटची पावडर असते. जो मी तुम्हाला प्रेशर गेज दाखवलाय, जे प्रेशर असतं त्याला नायट्रोजन गॅस असतो, तो नायट्रोजन गॅसने त्याला कंप्रेस केलेलं असतं. म्हणजे जेव्हा पावडर बाहेर येते तेव्हा ती नायट्रोजन गॅस आणि पोटॅशियम कार्बोनेटचं कॉम्बिनेशन होतं आणि ती पावडर बाहेर येते. ओके, त्यासाठी हा प्रेशर गेज आहे. हा प्रेशर गेज इंडिकेट करतो की आतमध्ये तेवढं प्रेशर आहे की नाही, म्हणून हा प्रेशर गेज इथे टॉपला दिलेला असतो. ओके, त्या एक्सटिंग्विशरला DCP टाईप का म्हणतात ते पण मी तुम्हाला सांगितलं. आता हा एक्सटिंग्विशर कुठे कुठे यूज करायचा आणि याचे टाईप्स कोणते असतात ते मी तुम्हाला सांगतो. टोटल 5 टाईप्स एक्सटिंग्विशर मोस्टली असतात, A, B, C, D आणि E. ओके, तर D टाईपचे जे एक्सटिंग्विशर असतात ते मेटल फायरसाठी यूज होतात. तर मेटल फायर म्हणजे शिपिंग इंडस्ट्रीज वगैरे असतील किंवा एअरक्राफ्ट इंडस्ट्रीज वगैरे किंवा मेटल इंडस्ट्रीज असतील तिथे यूज होतात. तर ते एक्सटिंग्विशर आपल्या इथे रेसिडेन्शियल एरियाजमध्ये यूज आपण करत नाही, तर त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार नाहीये. तर उरलेले आहेत ते ABC आणि E टाईप. ओके, त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो. सर्वप्रथम जे तुम्हाला मी सांगणार आहे ते ABC टाईप एक्सटिंग्विशर गाडी सांगणार आहे. या एक्सटिंग्विशरचे इथे तुम्ही दिसतंय तुम्हाला A, B आणि C इंडिकेट केलंय, दिसतंय A, B, C आणि इथे इलेक्ट्रिकलचं पण साईन इंडिकेट केलं, म्हणजे इलेक्ट्रिकल फायरसाठी पण यूज होऊ शकतो. ओके, ते दिसतंय तुम्हाला A, B, C आणि इथे इलेक्ट्रिकलचं साईन आहे खाली. ओके, आता तुम्ही विचाराल A, B, C काय, तर ते मी तुम्हाला सांगतो. A म्हणजे सगळे सॉलिड घन पदार्थ, म्हणजे जे प्लास्टिकचे वुडनचे मटेरियल जे असतात, आपल्या घरात जे सगळे घन पदार्थ सॉलिड मटेरियल जे असतात तिथे जर आग लागली तर त्यासाठी तुम्ही एक्सटिंग्विशर यूज करू शकता. B म्हणजे सगळे लिक्विड म्हणजे केरोसिन, डिझेल, पेट्रोल. तुम्ही पेट्रोल पंपवर जाल तर तिथे सुद्धा तुम्हाला एक्सटिंग्विशर दिसतो. ओके, तर अशा ठिकाणी लिक्विड म्हणजे पेट्रोल, डिझेल जिथे असतं किंवा केरोसिन वगैरे जिथे यूज होतं तिथे तुम्ही हा एक्सटिंग्विशर
असतोच आणि आपण पण तिथं एक्सटिंग्विशर यूज करू शकतो. थर्ड वन म्हणजे सी म्हणजे सगळे गॅसेस म्हणजे आपले ते जो सिलेंडर आहे, परत LPG गॅस, CNG गॅस. तुम्ही ऑटोमधनं कधी कधी ट्रॅव्हल करत असतात तेव्हा तुम्ही ऑटोच्या राईट साईड वगैरेला बघू शकता की छोटा तिथे 1-2 kgचा एक्सटिंग्विशर असतो. तिथे सुद्धा एक्सटिंग्विशर आपण यूज करू शकतो. ओके, आता याचे तुम्हाला कुठे कुठे यूज होतात ते सांगितलं. आता हा एक्सटिंग्विशर यूज करण्यासाठी एक स्पेसिफिक रूल असतो. त्या रूलच्या अकॉर्डिंग आपल्याला एक्सटिंग्विशर यूज करायचा असतो. तर तो मी तुम्हाला आता रूल समजावून देतो. ओके, हा एक्सटिंग्विशर यूज करण्यासाठी एक रूल असतो. 5 रूल म्हणून त्याला म्हणतात, PASS. या रूलच्या अकॉर्डिंगच या एक्सटिंग्विशरला यूज करायचं असतं. तर तो रूल कसा आहे काय ते मी तुम्हाला सांगतो. P म्हणजे पुल द पिन. सर्वप्रथम तुम्हाला एक्सटिंग्विशर आता हातात घेतलं, तुम्ही प्रेशर गेज चेक केला, तो ग्रीन झोन मध्ये आहे. त्यानंतर आता एक्सटिंग्विशर आपल्याला यूज करायचा. फर्स्ट स्टेज तुम्ही काय कराल सर्वात, तर हा तुम्हाला सीन दिसतो वरचा इकडचा येल्लो सीन दिसतोय, तर त्याला तुम्ही ट्विस्ट करायचं. फक्त जो ट्विस्ट केला की तो ब्रेक होणार सिल्वरचं. जर असं त्याला ट्विस्ट करायचं आहे तर ब्रेक होणार. त्यानंतर इथे तुम्हाला एक पिन दिसते, पिन दिख रहा आपको. पिन म्हणजे पी म्हणजे तुम्हाला काय सांगितलं, पुल द पिन. ही पिन तुम्हाला बाहेर घेत जायची. ओके, पुल द पिन काढली. आता तुम्ही युजिंग कंडिशन मध्ये आला. आता तुम्ही याला यूज करू शकता. आता यूज करताना याला होल्ड कसं करायचं आहे, तर मी त्याला होल्ड करताना हा जो खालचा लिव्हर आहे ना, या पोर्शनला पकडून त्याला होल्ड करणार. का, कारण का वरचा जर लिव्हर प्रेस झाला तर त्यातनं पावडर बाहेर येणार. ओके, तर त्याला होल्ड करताना मी खालचा जो पोर्शन आहे त्याला असं होल्ड करूनच पकडणार. आता सेकंड वन, ए म्हणजे काय, ए म्हणजे एम ऑन द बेस. एम ऑन द बेस म्हणजे आगीच्या बेस, जिथे आग लागली आहे तिथेच तुम्हाला एक्सटिंग्विशर पूर्णपणे यूज करायचा, ना की त्याच्या फ्लेमवर. फ्लेम म्हणजे जी आग वर त्याचे ज्वाला येतात ना, त्या ज्वालेवर तुम्हाला तो एक्सटिंग्विशर यूज करायचा नाहीये. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. जर तो एक्सटिंग्विशर तुम्ही त्याच्या फ्लेमवर यूज केला तर ती पावडर कम्प्लिटली हवेमध्ये स्प्रेड होऊन जाणार आणि ती आग कंट्रोलमध्ये येणार नाही. तर मी तुम्हाला सेकंड वन जे सांगतोय ते आपल्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे. एम ऑन द बेस म्हणजे आगीचा जो बेस आहे, जिथे आग लागली आहे त्या आगीच्या बेसवरच तुम्हाला तो एक्सटिंग्विशर यूज करायचा आहे. ती पावडर पूर्णपणे त्या आगीच्या बेसवर यूज करायची. का, त्याचा पण मी तुम्हाला रिझन सांगतो. जर आग लागली असेल तर आगीला जेवढा ऑक्सिजन आणि हवेचा संपर्क मिळत जातो तेवढी ती आग वाढत जाते, हे तर तुम्हाला माहित असेल. आता ही जेव्हा पावडर बाहेर येते आणि जेव्हा आपण त्या आगीच्या बेसवर ती पावडर पूर्णपणे यूज करतो तेव्हा ती पावडर त्या आगीच्या बेसवर एक पूर्णपणे कोटिंग, एक लेअर तयार करते. सो दॅट त्याचा जो ऑक्सिजन हवेशी जो संपर्क असतो तो ब्रेक होतो आणि ती आग लवकरात लवकर कंट्रोलमध्ये येते. ओके, तर सेकंड वन मी तुम्हाला जे सांगितलं एम ऑन द बेस, हे आपल्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे. आगीच्या बेसवरच आपल्याला पूर्णपणे एक्सटिंग्विशर यूज करायचं आहे, ना की त्याच्यावरच्या फ्लेमवर. ओके, आता थर्ड एस म्हणजे काय, स्क्वीज. थर्ड एस म्हणजे तर स्क्वीज. हा एक्सटिंग्विशर तुम्ही होल्ड केला तर मी तुम्हाला वरचा लिव्हर आहे, जोपर्यंत तुम्ही वरचा लिव्हर प्रेस करणार नाही तोपर्यंत ह्यातनं पावडर येणार नाही. जसे तुम्ही या लिव्हरला प्रेस करणार त्यातनं पावडर बाहेर येणार. आणि लास्ट एस मीन्स साइड बाय साइड. तर साइड बाय साइड म्हणजे काय, तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं की आगीच्या बेसवर तुम्हाला एक आवरण कोटिंग तयार करायचं. तर ती कोटिंग तुम्ही कशी तयार करणार, तर त्याचं आहे साइड बाय साइड म्हणजे लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट या डिरेक्शन मध्येच तुम्हाला पूर्णपणे एक्सटिंग्विशर यूज करायचा. तो कसा यूज करायचा, काय करायचं, तर मी तुम्हाला आता प्रॅक्टिकली आपण परफॉर्म करू तेव्हा मी सांगणार आहे. आता लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट यूज करताना आपल्या बॉडीची पोझिशन कशी असली पाहिजे एक्सटिंग्विशर यूज करताना आणि आगीपासून आपलं किती अंतर असलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. तर मी जेव्हा एक्सटिंग्विशर यूज करा तेव्हा त्याला असं होल्ड करणार. आता जेव्हा त्याला यूज करायचं असेल तेव्हा माझी बॉडीची पोझिशन अशी असेल, खाली थोडंसं वाकून झुकून आपल्याला एक्सटिंग्विशर यूज करायचा असतो. का, कारण का त्याचं रिझन सांगतो तुम्हाला. खालची जी आगीचा बेस असतो तिथे त्याच्यावर हा एक्सटिंग्विशर यूज करायचा. जर मी स्टँडिंग पोझिशन मध्ये असं एक्सटिंग्विशर यूज केला तर ती पूर्ण हवेत जी पावडर आहे ती हवेत स्प्रेड होणार आणि ती आग कंट्रोलमध्ये येणार नाही. तर तुम्हाला आगीचा जो बेस आहे त्यावर पूर्णपणे जर एक्सटिंग्विशर यूज करायचा असेल तर तुमच्या बॉडीची पोझिशन थोडी अशी खाली वाकून असली पाहिजे. ओके, आणि आगीपासून तुम्हाला 2 ते 3 फीटचं डिस्टन्स मेंटेन ठेवायचं आहे. 2 ते 3 फीटचं डिस्टन्स मेंटेन ठेवल्यावर तुम्ही हा एक्सटिंग्विशर यूज करू शकता. कारण की हा नायट्रोजन गॅस असतो तेवढं ते पावडर डिस्टन्स इझिली कव्हर करते. तुम्हाला आगीच्या जवळ जाण्याची गरज नसते. तुम्ही आगीपासून 2 to 3 फीटचं डिस्टन्स मेंटेन ठेवून हा एक्सटिंग्विशर यूज करू शकता. अजून एक बाब म्हणजे आता आग समजा इथे समोर आग लागली माझ्या आणि मागून जर हवा येत असेल तर त्या
असेल ना त्याच्या समोर एक्झॅक्टली येऊन थांबणार. सो दॅट माझी जी पाठ असेल ना, पाठीमुळे जो ऑक्सिजनचा हवेचा संपर्क जो आगीला मिळतो तो कमी होईल. सो आपली बॅकची डिरेक्शन आहे ना हवेच्या डिरेक्शनला असली पाहिजे, जिथून हवा येते तिथून. सो दॅट जेवढा आगीला ऑक्सिजनचा हवेचा संपर्क कमी मिळणार तेवढी आग लवकरात लवकर कंट्रोलमध्ये येणार. ओके, तर माझी बॅकचं डिरेक्शन जिथून विंड फ्लो होत असेल तिथे असणार. ओके, बॉडीची पोझिशन खाली असणार. आणि हा पाईप तुम्हाला यूज करताना हा पाईपचा जो एंड पोर्शन असतो ना, शेवटचा भाग, तिथे तुम्हाला होल्ड करून यूज करायचा, ना की त्याच्या सेंटर पोर्शनला. जर तुम्ही त्याच्या सेंटर पोर्शनला यूज कराल तर तो पाईप प्रेशरमुळे दुसऱ्या डिरेक्शनला जाणार आणि जिथे आपल्याला एम असेल, ज्या ठिकाणी यूज करायचं असेल तिथे ती पावडर यूज होणार नाही. तर तुम्हाला ही जर पाईप होल्ड करायचा असेल तो पाईपचा जो एंड पोर्शन असतो ना तिथे त्याला टाईट होल्ड करून पकडूनच तो एक्सटिंग्विशर यूज करायचा. ओके, आता आपण हे प्रॅक्टिकली परफॉर्म करूया. प्रॅक्टिकली परफॉर्म केलं तर तुम्हाला बेटर नॉलेज आहे, मी जे माहिती सांगितलं ते तुम्हाला जास्तीत जास्त क्लिअर होईल. ओके.